नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये। आज मी बाहेरून ब्लॉग बनवतो आहे कारण की जरा थोडंसं सामान घ्यायचं होतं। सामान म्हणजे थोडंसं नाही, एकच वस्तू घ्यायची आहे, त्यासाठी मी डीमार्टला आलेलो आहे। बायकोच्या मते एक वस्तूसाठी आपण डीमार्टला जाऊ शकत नाही, तर तिला ते दाखवण्यासाठी डीमार्टला आलो आहे। त्या गाडी लावली आहे पार्किंगला, बघू आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी काय घेणार आहे। डीमार्टला आलो आहे मी, मॉलमध्ये आहे, खाली पार्किंगला गाडी लावली। हे बघा माझी ही शॉपिंग केली आहे आणि एवढंच घेण्यासाठी फक्त डीमार्टला आलो। मग मी डीमार्टच्या बाहेर आलेलो आहे, शॉपिंग केली छोटीशी म्हणजे शॉपिंग मी फक्त फेस वॉश घेण्यासाठी गेलो होतो। फेस वॉश घेतलं आणि निघालो। वाईफला असं वाटतं की डीमार्टला गेलं तर खूप खर्च होतो, म्हणजे ते सोबत जर आले तर खर्च खूप होतो, पण मला तिला हेच दाखवायचं आहे की जी वस्तू घ्यायला गेलो फक्त तीच वस्तू घेऊन यायची। मी जे घेण्यासाठी गेलो होतो फक्त तेच घेऊन आलेलो आहे। आता जाऊया आपण घरी। मित्रांनो, मी घरी आलो आता, पण हिला विश्वास बसत नाही आहे की मी फक्त 200 रुपयाची शॉपिंग करून आलो आहे डीमार्ट। म्हणजे किती फरक आहे बघा ना, की ज्यावेळेस एखादी लेडीज जाते शॉपिंग करायला किंवा काही यायला डीमार्टला किंवा कुठल्याही मॉलला, तेव्हा म्हणजे अशा वस्तू घेऊन येणार ज्या वस्तूची गरज नाही आहे, त्या वस्तू पण उचलणार आणि ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या राहून जातात। आता तिला मला तेच पटवून द्यायचं होतं की मी जर गेलो तर मी तीच वस्तू घेऊ शकतो की मला जी त्याची गरज आहे। आता डीमार्टला गेलं मोस्टली आम्ही दोघेही जायचो, राशन भरायचो तिथे, त्यावेळेस ही काय करायची की जी गोष्ट गरजेची नाही आहे ती वस्तू पण घ्यायची आपण, म्हणजे कशावरती तरी बाय वन गेट वन फ्री मिळते, पण त्याची गरज नाही आहे, एकाची गरज आहे, 2 घ्यायच्या किंवा त्याची गरजच नाही आहे ॲक्च्युली। आपण जातो कशाला तांदूळ, गहू, ज्वारी किंवा काही जे काही किराणा लागतो तो घ्यायला जातो आपण। आता तिचं म्हणणं काय आहे ते बघूया आपण, तिचं मत काय आहे याच्यावरती, की ती गेली तर ती किती शॉपिंग करू शकते तिथे आणि मी गेलो तर फक्त गरजेपुरतं मी घेतलेलं आहे, बाकी काय नाही। तर तिचं मत काय ते बघू आपण। बोला मॅडम, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती? जर आता तू जर गेली असते डीमार्टला तर काय काय घेऊन आली असते? आपण फरक हाच आहे ना आपल्या दोघांचा, दोघांमध्ये हाच फरक आहे की मी ज्या वस्तूसाठी गेलो फक्त तीच वस्तू उचलली, त्याच सेक्शनमध्ये गेलो, पण या ठिकाणी जर तू असतेस तर काय केलं असतं? मला ते विचारायचं तुला। आपण त्याची गरज नसेल तर अरे पण ताबडतोब गरज नाही ना आपली। चिंगूसपणा नाही म्हणत त्याला म्हणतात बचत। मी फक्त मी बचत करते की 2 घेते तर बाय वन गेट वन आहे बाबा, चला 2 भेटते। आपण त्या वस्तूची गरज नसते ना आपल्याला, नंतर तरी लागते ना, जेव्हा लागेल तेव्हा बघता येईल। पण काय फरक पडतो एका याच्यामध्ये 2 भेटतात, त्याच प्राइस मध्ये 2 वस्तू भेटतात, काय फरक पडतो। आपल्याला त्या वस्तूची गरज तेव्हा नाहीये, त्यावेळेस नंतर घेता येईल। हा, वायाला तर केलं नाही रे, पण ते तेवढे पैसे तिथे गुंतून राहतात ना। मग मी तर डीमार्ट मध्ये होतो त्यावेळेस विचार करत होतो इथून पुढे फक्त मीच येणार, मला फक्त तू लिस्ट द्यायची काय काय लागणार आहे, तर डीमार्टला मी फक्त एकटाच जाईल। हा, म्हणजे तू येणार? माझ्याशिवाय राशन काय करतो?
आता एवढं मी त्याच्यात कसं ऍडजस्ट करायचं. लिहून द्यायचं ना की किती लागणार आहे किती नाही. 1 किलो लागेल 2 किलो लागेल कुठली वस्तू. डीमार्ट मध्ये जाण्याचा एकच फायदा असतो, सगळ्या गोष्टी समोर असतात. तिथे बसून आठवत नाही की हे पाहिजे आपल्याला. पापड आपल्याला 1 पॅकेट लागतं, आपण 2-2 भरतो. त्याच्यानंतर ते फरसाण चिवडा त्याची गरज नसते, ते पण घेतो आपण. मलाच लागतं फरसाण. ठीक आहे, जिथे 1 पॅकेट घेतो आपण बाहेरून तिथे तू 2 पॅकेट 3 पॅकेट घेणार का? त्याच्यामध्ये फक्त 5-6 रुपये 10 रुपये कमी आहेत म्हणून. अरे पण एक्स्ट्रा घेतो ना आपण, याचा पण तर विचार कर. जेवायला काय केलंस? जेवायला डाळ भात चपाती बटाट्याच्या काचऱ्या. अजून काय नाही वेगळं? फरसाण नको, आता दुपारीच खाल्लो. काय नाही बाई, मला तर वाटलं तू खुश होशील, तुला ते घेऊन आलो तुझं फेवरेट वाला. बाहेर इथं कुठे तर मिळत नाही. फेस वॉश साठी खुश आहे, मला नेला आणि मला जरी थोडंफार काहीतरी मला बरं वाटतं. बघू आता नेक्स्ट टाइम मी गेलो ना. ठीक आहे, जाऊ दे आता. बायकोसाठी करावं लागतं तेवढं तरी. हो, बायकोसाठी खूप काही करावं. तेवढं तरी सध्या केलंय. इथून पुढे बघू. नाही आता इथून पुढे तुम्ही एकदा जरी गेलात ना, जे सामान आले ते बाहेर टाकून. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? म्हणजे जर एखादी लेडीज गेली शॉपिंग करायला तर काय घेऊ शकते, आणि जर आपल्यासारखा पुरुष गेला तर काय घेऊ शकतो? तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही वाट बघतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. तुमचा जो सपोर्ट मिळतो त्यासाठी खूप खूप तुमचे धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा. चला मित्रांनो, भेटू आपण. हो, चपाती भाजी डाळ भात आणि फरसाण डीमार्टमधून घेतलेलं. चालतंय मित्रांनो, भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. आता खूप भूक लागली. गरम गरम चपाती खायला जी मजा आहे ती शिळ्या चपातीमध्ये नाही, किंवा म्हणजे बनवून ठेवलेल्या चपातीमध्ये नाही. मला तर गरम गरम चपाती खूप आवडते. त्याच्यामुळे आता आपण ब्लॉग इथे थांबूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.